A very good morning to all of you. Is my voice is properly audible to all of you? Let me know. Yes, sir. Okay. Yes, sir. So good morning to our chief guest and our speaker, Somnath sir from the IIT Gandhinagar, and who is working as a research fellow in IIT Gandhinagar. After some time, I will introduce her, but introduce him. Please unmute. Please mute your. Okay. Okay. So I will request Dr. Honorable Principal Arbet sir for as an introductory speech. It gives me great pleasure this morning to welcome you all to this national webinar on research opportunities in mathematics that has been organized by the Department of Mathematics, Ahmednagar College. I'm very happy that the Department of Mathematics is organizing such a webinar. A special thanks to our speaker who's taking all the trouble to enlighten us on the great opportunities that mathematics has to offer in the field of research. Have a fruitful webinar. God bless you all. Thank you. Thank you so much, sir. Now I request Honorable IQC member or IQC coordinator, Bedarkar sir, for introducing. Bedarkar sir. Hello. Yes. Bedarkar sir. Can you hear me? Yes, sir. Yeah. Yes, sir. Uh, Friends, on behalf of IQAC, BPH Society's Ahmednagar College, Ahmednagar, I welcome you all in this national level webinar. Today we have Mr. Somnath Ganda sir, from whom we will going to have a intellectual feast. So on behalf of IQAC, I welcome you all. I appreciate the efforts taken by Professor Ashok Lagar sir, Head of the Department Mathematics, Professor Suresh Ghule, and convener of this program, Mr. Udayraj Patari. Hope, as an outcome of this seminar, this webinar will going to add to your knowledge, minus all your doubts, multiply all your curiosities, and divide your unwanted efforts in the research fields. So with this brief note, I congratulate the organizers and I request speaker with the permission of organizing committee to begin his talk. Thank you. Thank you, sir. So, thank you. अहमदनगर कॉलेज अहमदनगर, त्याचबरोबर गणित विभाग अहमदनगर कॉलेज आणि इतर सर्व फॅकल्टी मेंबर्स आणि स्पेशली प्रोफेसर पटारे सर,
या टॉकसाठी मला इन्व्हाइट केलं, तुमच्यासमोर माझे अनुभव मांडण्यासाठी इन्व्हाइट केलं, त्याबद्दल आभारी. पुढील 40 ते 50 मिनिटांमध्ये तुमच्यासमोर मी काही माझे एक्सपिरियन्स किंवा या क्षेत्रामध्ये जी आवश्यक इन्फॉर्मेशन आहे ती संक्षिप्त रूपामध्ये ठळकपणे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल. आपण शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर ते विचारू शकता. मी शक्य त्या क्वेश्चनचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. माझा आवाज व्यवस्थित येत आहे ना? येस सर, येस. थँक्यू. लेट मी फर्स्ट प्रेझेंट माय स्क्रीन. सोमनाथ सर, 1-2 मिनिटांमध्ये मी इंट्रोडक्शन देतो तुमचं, 1-2 मिनिटांमध्ये, आणि नंतर तुम्ही स्टार्ट करा प्रेझेंटिंग. चालेल चालेल. बेसिकली मागच्या डिसेंबरमध्ये आपण जे सेमिनार घेतलं होतं, तर त्याच्या मुलांचे आम्ही फीडबॅक्स बघितल्यानंतर असं कळालं की पूर्णपणे इंग्लिशमध्ये जर वेबिनार झालं तर ते थोडं गावाकडच्या मुलांना वगैरे कळायला थोडासा डिफिकल्टी जाते. तर तो एक्सपिरियन्स लक्षात घेऊन आम्ही असा निर्णय घेतला की हे जे वेबिनार असेल ते दोन्ही फॉर्मॅटमध्ये असेल, इंग्लिश प्लस मराठी, त्यामुळे सर्वांना कळेल ते असं आम्हाला सर्वांना एक्सपेक्टेड होतं आणि तो विचार करून आम्ही मराठीमध्ये घेतोय. त्यानंतर सोमनाथ सरांची जस्ट इंट्रोडक्शन करून देतो. सोमनाथ सर हे बेसिकली जामखेड महाविद्यालय जामखेड इथून BSc कम्प्लीट किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून ते त्यांनी युनिव्हर्सिटीमध्ये पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. ते झाल्यानंतर त्यांना काही महिने हे बिट्स पिलानी सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च करण्याचं काम मिळालं किंवा त्यांना तोही एक्सपिरियन्स आहे आणि आता सध्याला ते रिसर्च फेलो म्हणून IIT गांधीनगरमध्ये सध्याला कार्यरत आहेत. राईट. तर साधारणतः अहमदनगर सारख्या शहरामध्ये किंवा गावाकडच्या मुलांना हा एक कायमस्वरूपी प्रश्न असा भेडसावत असतो की व्हॉट आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा व्हॉट आफ्टर पोस्ट ग्रॅज्युएशन, कुठल्या रिसर्च अपॉर्च्युनिटी असतात किंवा कुठलं फंडिंग कुठल्या प्रकारचं भेटू शकतं, कुठल्या फेलोशिप्स असतात, तर त्यासाठी आपल्याला अभ्यास कशा प्रकारे करावा लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टीचं जे आहे डिस्कशन तर त्या सोमनाथ सरांकडून केलं जाईल. तर असं आम्हाला एक्सपेक्टेड आहे की तुम्ही सर्व एकदम काळजीपूर्वक ऐकताल आणि शेवटी जे काही प्रश्न असतील तर तुम्ही त्यांना ऍट दी एंड ऑफ द सेशन विचारू शकता. सोमनाथ सर, यू कॅन स्टार्ट नाउ. ओके, थँक्यू पटारे सर. चांगली इंट्रोडक्शन करून दिली माझी, त्याबद्दल धन्यवाद. Slides are visible? Okay, thank you. So, आता इंट्रोडक्शन तर झालं आहे, आपण सुरुवात करू. आता माझ्या माहितीच तो ऑडियन्समध्ये BSc चे मॅक्सिमम विद्यार्थी आहेत, त्याचबरोबर MSc चे आणि इतरही ऑडियन्स आहे. तर पहा काय असतं, 70% जे BSc ला मुलं येतात ते चुकून आलेले असतात आणि 30% मुलांना म्हणजे करायची असते, BSc करायची म्हणून ते येतात, त्यांचं काहीतरी गोल असतं पुढे, त्या दृष्टीने ते आलेले असतात. आता पहा, हे 70% मुलं इकडे काय येतात, एक तर फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, प्रॉपर गायडन्स नसतो किंवा JEE, NEET, CET यांसारख्या एक्झाम्समध्ये स्कोर त्या मानाने चांगला आलेला नसतो, त्यांच्या चॉईसचं कॉलेज, त्यांचं ड्रीम कॉलेज त्यांना मिळत नाही, त्यामुळे ते या स्ट्रीमला आलेले असतात. मग आता प्रश्न पडतो की BSc ला आल्याच्या नंतर, BSc केल्याच्या नंतर आपल्याला काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता प्रॉपर गायडन्स अभावी मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. त्याच्यामुळं मला जे इन्फॉर्मेशन आहे, जे अनुभव आहेत, मी आज ते तुमच्या पुढं शेअर करेल. तर पहा, आता SY BSc किंवा फर्स्ट इयर BSc च्या मुलांच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की आपण कोणत्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं पाहिजे, थर्ड इयर BSc साठी कोणता विषय स्पेशल म्हणून ठेवला पाहिजे. तर पहा, मी आता काही स्लाइड्स मध्ये, नेक्स्ट येणाऱ्या अपकमिंग स्लाइड्स मध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये जर तुम्ही केलं तर तुम्हाला कशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याबद्दल सांगेल. त्यावरून तुम्ही डिसिजन ठरवायचं आहे की आपण कोणत्या विषय स्पेशल ठेवला पाहिजे. असं मी दुसरा विषय घेऊ नका याविषयी काय बोलणार नाही, पण मी मॅथमॅटिक्स मधून ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या तुमच्या पुढे एक्सप्लेन करेल, त्यानुसार तुम्ही तुमचं डिसिजन घ्यायचं आहे. तर पहा, BSc केल्याच्या नंतर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड वे असतो तो MSc करणे. आता BSc मॅथमॅटिक्स केलं तर MSc तुम्ही खूप साऱ्या ब्रांचेस मध्ये करू शकता. म्हणजे कसं, BSc मॅथमॅटिक्सला क्वीन ऑफ ऑल सब्जेक्ट्स म्हटलं जातं.
तो ओ ब्लड ग्रुप सारखा असतो, म्हणजे तो सगळ्यांसाठी आवश्यक आहे. मॅथमॅटिक्स सगळ्यांसाठी आवश्यक आहे. सगळ्या विषयांसाठी तुम्ही जाऊ शकता, मॅक्सिमम विषयांसाठी तुम्ही मास्टरेट करू शकता जर तुमचं बॅचलर मॅथमॅटिक्स मधून असेल. पण जर एखाद्या दुसऱ्या स्ट्रीमने बॅचलर केले तर त्याला मॅथमॅटिक्स मध्ये यायचं असेल तर खूप अवघड जात त्या मानाने. बरोबर आहे. म्हणजे एखादा उद्या उठला हिस्ट्री बीए केलेला मुलगा आला आणि तो म्हटला मला गणितामध्ये मास्टरेट करायचे, तर त्याच्या ते शक्य नाहीये त्यासाठी. त्यामुळे हा एक गणिताचा फायदा आहे. पण गणित केलेला विद्यार्थी उद्या बीए हिस्ट्री करू शकतो, दुसऱ्या एखाद्या स्ट्रीमला जाऊ शकतो, सायन्सच्या, फिजिक्स, स्टॅटिस्टिक असेल, कम्प्युटर सायन्स असेल वगैरे वगैरे. तर हा एक बेनिफिट असतो. नंतर पहा बीएससी नंतर बऱ्याच मुलींचं काय होतं, शिक्षण स्टॉप होतं. फायनान्शियल रिझन्स असतात, फॅमिली प्रॉब्लेम्स असतात किंवा त्यांची इच्छा नसते पुढे शिकण्याची. तर मग अशा वेळी त्यांच्यासाठी प्रायव्हेट सेक्टर असतं. तर पहा आज काय झालेलं आहे, जे आपलं प्युअर मॅथमॅटिक्स आहे ते एक पारंपरिक संगीतासारखं झालेलं आहे, शास्त्रीय संगीतासारखं, जे लोकांना जास्त आवडत नाही आणि ज्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू पण सध्या तेवढी राहिली नाही. अप्लाइड मॅथमॅटिक्स कडे लोकांचा कल जास्त वाढत आहे. मग त्यामुळे आता तेच आहे ना, संगीताप्रमाणे शास्त्रीय संगीताप्रमाणेच आहे ना. शास्त्रीय संगीत लोकांना कमी आवडतं, पण त्याच्या तुलनेत जे आजकाल नवीन तडका दिलेले गाणे असतात ते मुलांना खूप चांगल्या पद्धतीने आवडतात. जसं आजचं ट्रेंड होणारं गाणं ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट. आता शेट असतो 2-4 व्हॉट्सअप ग्रुपचा ऍडमिन, एखादा इन्स्टावर पेज चालवत असतो आणि तो शेट असतो. असो काही पण असो, पण म्हणण्याचा उद्देश हाच आहे की आज मार्केटमध्ये व्हॅल्यू कशाला आहे, त्या प्रवाहाच्या दिशेने त्या प्रवाहाच्या दिशेने आपण चाललं पाहिजे. काही विद्यार्थी असतील की त्यांना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायला आवडत असेल, ठीक आहे, त्यांच्यामध्ये ते पोटेन्शियल असेल. पण सर्वच विद्यार्थ्यांमध्ये असं पोटेन्शियल असतं असं नाही. म्हणजे मार्केटमध्ये ज्या गोष्टीला व्हॅल्यू, ती गोष्ट आपल्याला शिकणं आवश्यक आहे. तर पहा या प्रायव्हेट सेक्टरमध्ये कोणते जॉब्स अवेलेबल आहेत त्याच्याविषयी मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेल. त्यानंतर बँकिंग नावाचं क्षेत्र असतं. तर पहा तुमचं बीएससी ला जर मॅथमॅटिक्स असेल तर या बँकिंगचे ऍप्टिट्यूडचे क्वेश्चन्स, बाकी जे रिजनिंग वगैरे क्वेश्चन्स असतील ते मॅथमॅटिक्सच्या मुलाला सॉल्व्ह करायला थोडे ॲज कम्पेअर टू इतर सब्जेक्टच्या मुलांच्या कम्पॅरिझन मध्ये सोपे जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी एक क्षेत्र चांगलं आहे. त्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस आहेत. तर पहा युपीएससी मध्ये मेन्ससाठी एक तुम्हाला स्पेशल सब्जेक्टची निवड करायची असते. त्या सब्जेक्टला तुम्ही जर मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट चूज केला तर बीएससी पर्यंत जे मॅथमॅटिक्स असतं त्या विषयावरती तिथे क्वेश्चन्स विचारले जातात. तर पहा इथे डबल फायदा असा होतो, जर तुम्ही CSR नेट किंवा गेट वगैरे अशा एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला इथे होतो. या पेपरचा पण 500 मार्काचा जो पेपर असतो त्या पेपरची तयारी व्यवस्थितपणे होते. आणि शेवटचा ऑप्शन राहतो तो बीएड. आता बीएससी नंतर बीएडला थोडे कदाचित कमी मुलं जातात, कारण तशा ऑपॉर्च्युनिटीज पण अवेलेबल नाहीत. गव्हर्नमेंट काही जागा काढत नाहीये आणि विदाउट टेम्पररी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस वरती काम करायचं म्हणजे थोडं पेमेंट कमी असतं. तर एवढी मोठी डिग्री घेऊन जातो आपण, पण ॲज कम्पेअर टू जेवढं काम करतो त्या मानाने मानधन मिळत नाही. त्याच्यामुळे या क्षेत्राकडे थोडा बीएससी नंतर लोकांचा कल थोडा कमी झालेला आहे. तसं डिग्री स्ट्रॉंग आहे, इथून तुम्हाला खूप चांगले स्किल मिळतात टीचिंगचे. ज्यांच्याकडे पोटेन्शियल असतं ते मग विद्यार्थी बीएससी नंतर बीएड करून स्वतःचे प्रायव्हेट ट्युशन चालवून त्याच्यापासून पण खूप पैसा कमवू शकतात. पण तिथे पण स्वतःचे तुम्हाला स्किल असावे लागतात त्याच्यासाठी विशेष असे. तर या गोष्टींचा तुम्ही विचार करून पुढे तुमचा मार्ग, तुमचा वे चूज करू शकता. तर म्हणजे तुमचं जिथं ड्रीम डेस्टिनेशन असतं तिथपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं डेस्टिनेशन आधी निश्चित झालेलं असावं लागतं, तेव्हाच तुमचं अर्ध काम झालं असं म्हटलं जातं. त्यासाठी तुमचं डेस्टिनेशन फिक्स करा आणि त्यानुसार तुम्ही प्रयत्न करायला सुरुवात करायची. तर आता प्रायव्हेट सेक्टर. तर पहा प्रायव्हेट सेक्टर, जर तुम्हाला थोडं कॉम्प्युटरचं बेसिक नॉलेज असेल. आता पठारे सरांची ज्यावेळेस माझी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बीएससीच्या सिलेबसमध्ये सध्या प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे पायथन वगैरे, अजून डेटा सायन्सचे सब्जेक्ट्स, मशीन लर्निंग असे सब्जेक्ट्स कंपल्सरी करायचा विचार चालला आहे किंवा केला आहे. तर ते खूप फायद्याचं आहे, कारण मॅथमॅटिक्सच्या स्टुडंटला ते सोपं जातं. आता पहा कम्प्युटर सायन्स ही एक मॅथमॅटिक्सचीच ब्रँच म्हटलं जातं. मॅक्सिमम युनिव्हर्सिटीज किंवा इन्स्टिट्यूट्स आहेत जगातल्या, त्या ठिकाणी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्सच्या नावाखालीच कम्प्युटर सायन्स ही ब्रँच चालते, त्याच्या नावाखाली स्टॅटिस्टिक ही ब्रँच चालते आणि त्याच्या नावाखालीच इंडस्ट्रियल मॅथमॅटिक्स नावाची सुद्धा ब्रँच चालते. पुन्हा मॉडेलिंग अँड सिम्युलेशनची पण ब्रँच त्याच्या नावाखालीच चालते. म्हणजे मॅथमॅटिक्सच्याच या ब्रँचेस आहेत. मॅथमॅटिक्स त्यांची पॅरेंट सब्जेक्ट आहे त्यांचं.
तर पहा, तुम्हाला जर थोडं बेसिक नॉलेज असेल कम्प्युटर सायन्स विषयी, तर तुम्ही डेटा अनालिस्ट, डेटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, बिझनेस अनालिस्ट म्हणून कंपनीमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकता. तर त्याच्यासाठी काही कोर्सेस आवश्यक असतात. त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पठारे सर किंवा तुमच्या कॉलेजचे फॅकल्टीज तुम्हाला प्रोव्हाइड करतीलच. त्याचबरोबर तुम्ही तुमचं BSc झाल्यानंतर 4 ते 5 महिन्याचा क्रॅश कोर्स करून या विषयाचं नॉलेज पण घेऊ शकता. आणि या क्षेत्रामध्ये उडी घ्यायला काही हरकत नाहीये. समाधानकारक पैसा मिळतो इथे. बॅचलर डिग्री असेल तर, तुमच्याकडे मास्टरेट असेल निश्चितच तुम्हाला व्हॅल्यू जास्त राहते थोडी. तर पहा, या ठिकाणी मॅथमॅटिक्सचा स्टुडंट हायर का केला जातो, तर असं गृहीत धरलं जातं किंवा कंपनीला समजतात किंवा लोक समजतात की मॅथमॅटिक्सचा जो स्टुडंट असतो त्याने जर बॅचलर केला असेल तर त्याच्यामध्ये काही गुणधर्म असतात, म्हणजे काही स्किल्स असतात, काही ॲबिलिटीज असतात. तर त्या हायलाइटेड ॲबिलिटीज मी तुम्हाला इथे स्लाइडच्या माध्यमातून दाखवतो. तर पहिली लॉजिकल थिंकिंग. तर पहा, मॅथमॅटिक्सचा स्टुडंट हा एक्सरसाइज सॉल्व्ह करणे, पझल्स सॉल्व्ह करणे, अजून इतर काही गोष्टी ऑलिम्पियाड्समध्ये सहभाग घेणे, यामुळे त्याचं थिंकिंग पॉवर डेव्हलप झालेली असते चांगल्या प्रकारे. त्याच्यामुळे तो क्रिटिकल प्रॉब्लेम्सवरती ॲज कम्पेअर टू अदर स्टुडंट तो चांगला विचार करू शकतो. पण याच्यासाठी आवश्यकता असते व्यवस्थितपणे गणित शिकण्याची, गणित करण्याची. गणित करणे म्हणजे असं नाही की थेरम पाठ केला, प्रूफ त्याचा रट्टा मारला आणि परीक्षेमध्ये आहे तसाच उतरवला, त्याचा काही फायदा नसतो. तुम्ही एक्सरसाइज सॉल्व्ह केल्या पाहिजेत मॅक्सिमम. भले त्याच्यामध्ये वेळ गेला तरी चालेल. तुमच्या फॅकल्टीची, शिक्षकांची मदत घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांबरोबर ग्रुप डिस्कशन करून तुम्ही या एक्सरसाइज सॉल्व्ह केल्या पाहिजेत. याचा फायदा असा होतो की तुम्ही CSR, नेट, गेट यासारख्या एक्झाम्स इझिली क्रॅक करू शकता. त्याचबरोबर दुसरं स्किल म्हणजे अनालायझिंग डेटा आणि फाइंडिंग पॅटर्न्स अँड एक्सट्रॅक्टिंग कन्क्लुजन्स. हे सुद्धा ॲबिलिटीज खूप असतात मॅथमॅटिक्सच्या स्टुडंटमध्ये. नंतर ॲडव्हान्स न्यूमरेसी स्किल्स तर एकदम असायलाच पाहिजे, कारण मॅथमॅटिक्स म्हणजेच लोकांना काय वाटतं सगळं फक्त कॅल्क्युलेशन्स असतं, पण ते मॅथमॅटिक्सच्या मुलांनाच माहिती आहे त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन असतं की दुसरंच काय असतं. थेरॉटिकल सब्जेक्ट आहे पूर्ण. आणि शेवटचं म्हणजे द ॲबिलिटी टू डील विथ हायली ॲबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट्स. ही पण ॲबिलिटी खूप चांगल्या पद्धतीने असते मॅथमॅटिक्सच्या स्टुडंटमध्ये, कारण बरेचसे ॲबस्ट्रॅक्ट सब्जेक्ट्स आपण बॅचलरमध्ये, आपल्या मास्टर्समध्ये मॅथमॅटिक्स शिकत असताना आपल्या शिकण्यात येतात. त्याच्यामध्ये ॲबस्ट्रॅक्ट अल्जेब्रा असतो, टोपोलॉजी वगैरे सब्जेक्ट्स असे असतात. त्यांचं एकदम ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग करावं लागतं आपल्याला. जरी डोळ्याने दिसत नसले तरी आपण अजून करून ते गोष्ट, तो थेरम, तो रिमार्क, तो लेमा प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे ॲबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट वरती अनालिसिस करण्याचं, त्याच्यावरती थिंकिंग करण्याची पॉवर ही मॅथमॅटिक्सच्या स्टुडंटमध्ये चांगल्या पद्धतीने असते. तर या गोष्टींचा विचार केल्यामुळे मॅथमॅटिक्सच्या स्टुडंटला प्रायव्हेट सेक्टरमध्ये हायर करण्यासाठी कंपनीज प्राधान्य देतात. आता नंतर MSc किंवा MA मॅथमॅटिक्स, किंवा तुम्ही जर बॅचलरमध्ये मॅथमॅटिक्स केला असेल तर तुम्ही मास्टर्ससाठी कोणता विषय निवडावा किंवा कोणत्या विषयासाठी कोणत्या विषयामधून तुम्ही मास्टर्स करू शकता. तर इथे मी ज्या आज ट्रेंडिंग आहे त्यांचं मार्केटमध्ये थोडंफार त्या स्ट्रीम्स थोड्याफार दाखवल्या आहेत. इतरही ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचेसमधूनही तुम्ही तुमचं मास्टर्स करू शकता. असं नाहीये की BSc नंतर फक्त मॅथमॅटिक्समध्येच गेलं पाहिजे MSc ला, असं नाहीये. तर पहा, त्याच्यामध्ये तर पहिला आहे प्युअर मॅथमॅटिक्स. म्हणजे BSc मॅथमॅटिक्स केलं तर तुम्ही प्युअर मॅथमॅटिक्सला, हा कोर सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्सचा. इथे मॅथमॅटिक्सचे कोर सब्जेक्ट असतात, त्यामध्ये तुम्हाला मास्टर्स करण्याचे चान्सेस मिळतो. नंतर येतं इंडस्ट्रियल मॅथमॅटिक्स. हा कोर्स आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये पण अवेलेबल आहे आणि बऱ्याचशे इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटीज आता ही स्पेशल ब्रँच म्हणून याला सुरुवात झालेली आहे. याच्यामध्ये मास्टर्स प्रोग्राम्स, याच्यामध्ये अप्लाइड मॅथमॅटिक्सचे सब्जेक्ट्स प्लस कॉम्प्युटर सायन्सचे सब्जेक्ट्स असं मिळून हा कोर्स डेव्हलप केलेला आहे. त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स आहे. तुम्ही बॅचलरमध्ये मॅथमॅटिक्स असेल तर तुम्ही स्टॅटिस्टिकला जाऊ शकता, कारण स्टॅटिस्टिकच्या सिलेबसमध्ये पहिल्या सेमिस्टरचा पूर्ण सिलेबस हा तुम्हाला बॅचलरपर्यंत जे मॅथमॅटिक्स शिकला आहे तेच इथे कोर्सेस करावे लागतात. स्टॅटिस्टिक ही एक मॅथमॅटिक्सचीच ब्रँच समजली जाते. नंतर आता नव्याने एक
या क्षेत्रामध्ये बॅचलर किंवा मास्टर प्रोग्राम सुरू केलेले आहेत. IIT मद्रास किंवा धीरूभाई इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारखे इन्स्टिट्यूट्स यांनी या डेटा सायन्स या क्षेत्रामध्ये मास्टरेट किंवा बॅचलर प्रोग्राम्स सुरू केलेले आहेत. आता मार्केटमध्ये याची व्हॅल्यू वाढताना दिसत आहे. त्याच्यामुळे निश्चितच या क्षेत्रामध्ये नवीन कोर्स येण्याची आवश्यकता होती आणि ते कोर्स आलेले आहेत. तुम्ही प्रीमियर इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटला भेट देऊन त्या ठिकाणी या कोर्स विषयी जास्त इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा पठारे सर यांना नॉलेज आहे या डेटा सायन्स विषयी, त्यांच्याशी तुम्ही कन्सल्ट करून याविषयी माहिती घेऊ शकता आणि या क्षेत्रात उतरायला काही हरकत नाही. माझं तर म्हणणं असं असतं, तुम्ही ज्या विषयातून बॅचलर केलंय स्ट्रेट फॉरवर्ड त्याच विषयामध्ये मास्टर करण्याऐवजी दुसऱ्या विषयामध्ये जायला हरकत नाहीये. त्यानंतर तुम्ही कम्प्युटर सायन्समध्ये येऊ शकता. कम्प्युटर सायन्स तर तुम्हाला काही सांगायची गरजच नाहीये. आज मॅक्सिमम ऑपॉर्च्युनिटी किंवा जे मॅक्सिमम पॅकेजेस मुलांना मिळतात कंपनीजचे ते या स्ट्रीमवाल्यांनाच मिळतात. नंतर आहे मेट्रोलॉजी. तर पहा, बरेचसे मुलं कधी या क्षेत्राचा विचार करत नाही. पण एक गोष्ट सांगायची अशी म्हणजे पठारे सर, माझा आणि मी आणि आमचा एक मित्र असे आम्ही जेव्हा 3 जण युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर करत होतो आमचं, तेव्हा आम्ही एकाच रूम मध्ये राहत होतो. तर आम्ही तिघेही बॅचलरला मॅथमॅटिक्स करून तिथे मास्टरेटसाठी गेलो होतो. ते दोघे इंडस्ट्रियल मॅथ्ससाठी होते आणि मी प्युअर मॅथमॅटिक्समध्ये MSc करत होतो. सांगायचा विषय असा की त्याला काही दिवसानंतर मॅथमॅटिक्सची आवड कमी झाली. त्याला असं वाटायचं की मी काहीतरी अप्लाइड विषयामध्ये मास्टर केलं पाहिजे. त्याचा इंटरेस्ट होता हवामानशास्त्रामध्ये, त्या मेट्रोलॉजी डिपार्टमेंटमध्ये. तर त्याने काय केलं, 5-6 महिन्यानंतर त्याने ब्रेक घेतला. त्याने मॅथमॅटिक्समध्ये मास्टर करायचं थांबवलं. नंतर 4 ते 5 महिने त्याने युनिव्हर्सिटीच्या मेट्रोलॉजी डिपार्टमेंटच्या एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशन केलं. तिथे त्याला ऍडमिशन मिळालं. त्याने त्याचं मास्टर कम्प्लीट केलं. मास्टर कम्प्लीट करता करता त्याचा नेट JRF झाला. आज त्याने PhD साठी तिथे जॉईन केलेलं आहे. असं असतं, म्हणजे स्ट्रीम चेंज करण्याचे पण भरपूर वेळा फायदे होतात. निश्चितच अप्लाइड विषयांना आज मागणी आहे. आणि लास्ट वन इज मॉडेलिंग अँड सिम्युलेशन. पहा, एखादा रिअल लाईफ प्रॉब्लेम असतो, त्या रिअल लाईफ प्रॉब्लेमचं मॅक्सिमम टाइम सोल्युशन सोप्या भाषेत मिळवण्यासाठी कंपनीज किंवा इन्स्टिट्यूट किंवा इतर लोक मॅथमॅटिक्सच्या लोकांची मदत घेतात. त्यांना प्रॉब्लेमचं मॉडेलिंग हवं असतं. मॅथमॅटिक्सचा व्यक्ती काय करतो, रिअल लाईफ प्रॉब्लेमचं मॅथमॅटिकल मॉडेलिंग करून काही प्रोग्राम्स अल्गोरिदम्स यूज करून त्याचं सोल्युशन प्रोव्हाइड करतो. त्यामुळे या क्षेत्रामध्ये पण खूप अशी मागणी आहे. याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग हे क्षेत्र पण आहे येतं. तर त्याविषयी तुम्ही जास्त इन्फॉर्मेशन घेऊन त्या क्षेत्रामध्ये तुमचे मास्टरेट करण्याला काही हरकत नाही. ठीक आहे, इथपर्यंत व्यवस्थितपणे तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन समजली असेल आशा करतो. आपण पुढच्या स्लाइड वरती जाऊ. आता प्रश्न येतो की कोणत्या ठिकाणून आपण मास्टर केलं पाहिजे किंवा कोणते विविध एंट्रन्स एक्झाम्स आहेत की चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा चांगल्या कोर्ससाठी ऍडमिशन मिळवता येईल आपल्याला. तर MSc प्रोग्राम्ससाठी ऍडमिशन घेण्यासाठी व्हेरी फर्स्ट म्हणजे JAM, जॉईंट ऍडमिशन टेस्ट फॉर MSc. तर या एक्झाम्सने तुम्हाला IIT किंवा IISER जे इंडियामध्ये प्रीमियर इन्स्टिट्यूट्स आहेत या ठिकाणी तुम्हाला मास्टर्ससाठी ऍडमिशन मिळतं. तुमचं जर मॅथमॅटिक्स असेल BSc ला तर तुम्ही नंतर कुठे कम्प्युटर सायन्स, स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स किंवा इंडस्ट्रियल मॅथ इतर कोणत्याही डिपार्टमेंटला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. त्याच्यानंतर पहा, काही बेसिक सायन्सेस मध्ये रिसर्च करणारे प्रीमियर इन्स्टिट्यूट्स आहेत. NBHM, TIFR, CMI, ISI, IISc, अजून दुसरे आहेत इतर. मी काही मोजकेच इथं लिहिलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही त्यांच्या वेबसाईटला भेट देऊन त्यांच्या एंट्रन्स एक्झाम विषयी माहिती घेऊन त्या एक्झामचं प्रिपरेशन वगैरे, सिलेबस वगैरे याची माहिती घेऊन तयारी करायला काही हरकत नाही. नंतर इथं सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत खूप, त्यांचं रँकिंग खूप चांगलं आहे. स्टेट युनिव्हर्सिटी आहेत आणि प्लस पॉईंट आपल्या युनिव्हर्सिटीचं रँकिंग पण खूप चांगलं आहे. त्यामुळे आपल्या युनिव्हर्सिटीमधून करण्याला काही हरकत नाहीये. आणि इव्हन इथे काही ठिकाणी ऍडमिशन नाही मिळालं तरी काही हरकत नाहीये. ज्या ठिकाणी करताल तुम्ही, अहमदनगर कॉलेज ऑटोनॉमस कॉलेज आहे, त्याचं पण खूप म्हणजे ऍटलीस्ट अहमदनगर कॉलेजचं खूप चांगल्या पद्धतीने नाव आहे. त्याचं सिलेबस, डिझाईन वगैरे, फॅकल्टी वगैरे उत्तम आहे. त्याच्यामुळे शेवटी डिपेंड असतं तुम्ही काय करताय. जर तुम्ही ज्या ठिकाणाहून करताय त्या ठिकाणाहून तुम्ही उत्तमरित्या तो कोर्स केला तर निश्चितच तुमच्या नॉलेजलाच बाहेर तुमचं नॉलेजच चेक केलं जातं. इंटरव्ह्यू नावाची प्रोसिजर प्रत्येक क्षेत्रामध्ये असते आणि त्या इंटरव्ह्यू मध्येच तुमचं नॉलेज चेक केलं जातं. आता मी सध्या माझं मास्टर बॅचलर जामखेड महाविद्यालय जामखेड सारख्या छोट्या कॉलेजमधून केलेलं आहे. नंतर मी
माझ्या प्रयत्न माझे त्याच्या जोरावरती मी बाकीच्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्रयत्न केले आणि मला चांगल्या ठिकाणी ऍडमिशन मिळाले. तर हे तुमच्यावरती पूर्णपणे डिपेंड असतं. तर अशा एक्झाम्स विषयी माहिती घेऊन जास्त त्यांचं सिलेबस वगैरे चेक करून प्रिपरेशन करायला काही हरकत नाही. तर पहा, मास्टरेट नंतर जसं बॅचलर नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रायव्हेट सेक्टर आहे, बँकिंग, UPSC वगैरे एक्झाम्स आहेत. तर ते सर्व एक्झाम्स किंवा ते कोर्सेस तुम्ही मास्टरेट नंतर सुद्धा करू शकतात. निश्चितच तुम्हाला जास्त व्हॅल्यू राहील मास्टरेट नंतर ते केल्याच्या नंतर. ठीक आहे, आता हे झालं थोड्याफार मी अपॉर्च्युनिटीज तुम्हाला सांगितलं की भविष्यात काय अपॉर्च्युनिटीज आहेत मॅथमॅटिक्सच्या स्टुडंटला. तर आता पहा, जो आजच्या टायटल रिसर्च आजच्या टॉकचा जो टायटल आहे म्हणजे रिसर्च अपॉर्च्युनिटीज इन मॅथमॅटिक्स, त्याविषयी बोलू आपण थोडं. तर रिसर्च काय असतो? तर रिसर्चची प्रायमरी फेज असते PhD. तुमचं PhD पासून रिसर्च स्टार्ट होतो. इथे तुम्हाला बेसिक स्किल्स रिसर्चचे डेव्हलप होतात किंवा तुमचा गाईड किंवा तुमचा ऍडवायझर असेल, जो कोणी व्यक्ती असेल, त्याच्या थ्रू तुम्हाला स्किल्स किंवा बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. या 3 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला थेसिस लिहायचा असतो, त्यालाच प्रबंध असं म्हटलं जातं. तर यामध्ये तुम्हाला एखादा रिअल लाईफ प्रॉब्लेम किंवा मॅथमॅटिक्सचा प्रॉब्लेम किंवा इतर काही प्रॉब्लेम असेल, त्या प्रॉब्लेमवरती डीप अनालिसिस करायचं असतं. काही प्रॉब्लेम्सला सोल्युशन एक्झिस्टन्स आहे का नाही, असेल तर कंडिशन्स त्या चेक करायचे असतात. नवीन इन्फॉर्मेशन क्रिएट करायची असते आणि ती इन्फॉर्मेशन एक व्यवस्थितपणे मांडायची असते. असं ते तुमचं 3 ते 5 वर्षाचं काम असतं आणि त्याच माहितीला थेसिस म्हटलं जातं. आता एकदा का तुमचा थेसिस पूर्ण झाला, त्याच्यानंतर तो थेसिस तुमचं परीक्षण केलं जातं. त्याचं विविध कमिटीज असतात, त्या कमिटीच्या थ्रू तुमच्या थेसिसचं परीक्षण केलं जातं. त्या थेसिस मधली माहिती किती नाविन्यपूर्ण आहे, ती माहिती किती उपयुक्त आहे आणि त्या माहितीमध्ये काही तुम्ही दुसऱ्या ठिकाणाहून माहिती चोरून तुमच्या थेसिसमध्ये लिहिली आहे का, या सर्व गोष्टी त्यामध्ये चेक केल्या जातात. त्यावरून तुमच्या थेसिसची क्वालिटी ठरवली जाते आणि त्या क्वालिटीवरून तुम्हाला भविष्यामध्ये कोणत्या ठिकाणी जॉब मिळेल आणि जॉब मिळण्यासाठी कोणते अडथळे येतील, ते सर्व त्याच्यावरतीच डिपेंड असतं. पहा, आजही इंडियामध्ये आता तुम्हाला सर्वांना माहित असेल की फॅकल्टी पोझिशन मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागतो. एकतर जागा निघत नाहीत लवकर, पॉलिटिक्स चालतं खूप. पण प्रीमियर इन्स्टिट्यूट्स आहेत. जर तुमचा रिसर्च क्वालिटी रिसर्च असेल, तुम्ही चांगल्या पद्धतीने रिसर्च करत असाल, तुमच्याकडे क्वालिटी असतील, तर तुम्हाला इझिली खूप अशा इन्स्टिट्यूट आहे की तिथं पॉलिटिकल एकदम म्हणजे 0 लेवलला आहे. त्या ठिकाणी त्यांचा एक प्रॉपर चॅनल असतो, त्या प्रॉपर चॅनल थ्रू तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तर पहा, PhD केल्याच्या नंतर तुम्ही प्रोफेसर किंवा लेक्चरर म्हणून जॉईन होऊ शकता. PhD ही हायेस्ट डिग्री आहे, याच्यानंतर कोणती डिग्री नसते. याच्यानंतर जो असतो तो सर्व पोस्ट एक्सपिरियन्सच असतो. त्याच्यानंतर तुम्ही PhD नंतर रिसर्च अँड अनालिसिस R&D सेक्टर कंपनीमध्ये असतं किंवा इतरही ठिकाणी इन्स्टिट्यूटमध्ये हे विभाग असतो. या ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट्स असतात. त्या प्रोजेक्ट्स वरती तुम्हाला काम करण्याची संधी मिळते. याच्यासाठी गव्हर्नमेंट म्हणा, इन्स्टिट्यूट म्हणा किंवा प्रायव्हेट एजन्सीज म्हणा, यांच्याकडून खूप सारं फंडिंग मिळतं तुम्हाला. हा रिसर्च तुमच्याकडून कोणी काही फुकट करून घेत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला अमाऊंट पे केली जाते. आणि नंतर तुम्ही इन्फॉर्मेशन क्रिएटर म्हणजे ऍज अ PhD नंतर ऍज अ रिसर्च तुम्ही कंटिन्यू करू शकता. तुम्ही पोस्टडॉक असेल वगैरे वगैरे गोष्टी असतील, त्या गोष्टी पण तुम्ही करू शकता. आता माझं सांगायचं झालं तर मी IIT गांधीनगर या ठिकाणी अनालिसिस ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स या विषयामध्ये PhD करतो. तुम्हाला माहितीच असेल, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन हा प्युअरली अप्लाइड सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये विविध ब्रांचेस आहेत त्याच्या पण. तर त्याच्यामध्ये मी अनालिसिस ऑफ पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन या विषयामध्ये PhD करतो. तर आता माझं काम काय असतं, मला एक प्रॉब्लेम दिलेला आहे. आता म्हणजे तो प्रॉब्लेम एका फिजिक्सच्या विषयाचं मॉडेलिंग असतं. आता त्या प्रॉब्लेम्सचं बाउंड्री व्हॅल्यू प्रॉब्लेम्स तुम्हाला माहितच असतील. हिट इक्वेशन, लॅपलास इक्वेशन, वेव्ह इक्वेशन, असे इक्वेशन तुम्ही ऐकलेले असतील. हे सर्व इक्वेशन तुम्हाला फिजिक्समध्ये पाहायला मिळतात. तर इक्वेशनच्या रिलेटेड जे बाउंड्री व्हॅल्यू प्रॉब्लेम्स असतील, काही इतरही प्रॉब्लेम असतील, त्याचं मॅथमॅटिकल मॉडेलिंग असतं. त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन्स हवे असतात. त्या प्रॉब्लेमला सोल्युशन एक्झिस्ट होईल नाही होईल याचं अनालिसिस आम्हाला करायचं असतं. पुन्हा त्या सोल्युशनचं असिम्प्टोटिक बिहेवियर, त्या सोल्युशनचे झिरोज वगैरे विविध गोष्टी चेक करणं म्हणजेच
त्या प्रॉब्लेमचं डीपली अनालिसिस करणं हे माझ्या क्षेत्रामध्ये येतं. त्याचबरोबर तुम्ही आतापर्यंत इंटिजर ऑर्डरचे डेरिव्हेटिव्ह ऐकले असतील, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. पण तुम्ही फ्रॅक्शनल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह या कन्सेप्ट विषयी जरा तुम्हाला नवीनच असेल. पण या क्षेत्रामध्ये आज भरपूर मोठ्या प्रमाणात रिसर्च चालतो. नवीन काही वर्षांपूर्वीच ही ब्रँच डेव्हलप झालेली आहे. तर त्या क्षेत्रामध्ये माझं थोडंफार काम आहे फ्रॅक्शनल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये. ठीक आहे. तर आपण आता या पीएचडी साठी ऍडमिशन घेण्याची प्रोसिजर पाहू. आपण नेमकं आपल्याला काय काय क्वालिफिकेशन्स किंवा याचा पिरियड किती असतो वगैरे या गोष्टी आपण पाहू. तर हा सेक्शन मी दोन विभागामध्ये हा पार्ट मी दोन विभागामध्ये डिवाइड केलेला आहे. तर पहिल्या याच्यामध्ये मी तुम्हाला पीएचडी प्रोग्राम इन इंडिया याविषयी बोलेल आणि शेवटी तुम्हाला पीएचडी अपॉर्च्युनिटीज अब्रॉड या विषयावरती बोलेल. तर पहा, इंडियन युनिव्हर्सिटीज मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुमचं क्वालिफिकेशन तुम्हाला मास्टर डिग्री असावी लागते. आता काही युनिव्हर्सिटीज अशा आहेत, फॉर एक्झाम्पल मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये IIT गांधीनगर या ठिकाणी माझं पीएचडी करत आहे, इथं तुम्हाला बॅचलर नंतरही पीएचडी साठी ऍडमिशन दिलं जातं. पण तेवढं पोटेन्शियल तुमच्याकडे असलं पाहिजे, त्यांच्यासाठी एक्स्ट्रा रिक्वायरमेंट लागते काही, आणि निश्चितच त्यामुळे पैसा पण जास्त मिळतो त्या विद्यार्थ्यांना. तर पहा, क्वालिफिकेशन पाहिजे तुम्हाला MA किंवा MSc मॅथमॅटिक्स मध्ये किंवा इक्विव्हॅलंट डिग्री किंवा तुम्ही ज्या विषयातून याल पीएचडी करण्यासाठी त्या विषयामध्ये तुमचं मास्टरेट असायला हवं. तर पहा, इथे पर्सेंटेज किंवा CGPA ची रिक्वायरमेंट असते. ऍटलीस्ट 55% किंवा काही तुमचा 6.5 किंवा 7च्या वरती CGPA लागतो. डिपेंड असते कॅटेगरी टू कॅटेगरी, हा क्रायटेरिया चेंज होतो. हा प्रोग्रामची लेंथ 3 ते 5 वर्षाची आहे. ऍव्हरेज 4 ते 4.5 वर्षामध्ये मॅक्सिमम विद्यार्थी हा प्रोग्राम कम्प्लीट करतात. काही बॅरियर्स आले, काही अडचणी आल्या किंवा काही इतर, आता सध्याची जशी कोविड सिच्युएशन आहे याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा टाइम गेलेला आहे. यामुळे या प्रोग्रामची लेंथ वाढू पण शकते किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंटसाठी हा प्रोग्राम 2-2.5 वर्षामध्ये कम्प्लीट होऊ शकतो. ते डिपेंड असतं, टोटली आपल्यावर डिपेंड असतं. आपल्याला प्रॉब्लेम कसा मिळाला आहे, आपण किती प्रयत्न घेत आहोत, आपण पूर्ण आपल्यावरती डिपेंड असतं की तो थेसिस आपला जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा आपलं पीएचडी कम्प्लीट होते. पहा, आता अजून मेन गोष्ट म्हणजे क्वालिटी थेसिस करण्यासाठी तुमचे रिसर्च पेपर पण खूप अवलंबून असतं. जेवढं होईल तेवढं चांगल्या जर्नलमधून, रेप्युटेड जर्नलमधून तुमचे रिसर्च पेपर पब्लिश झाले पाहिजेत, तेव्हाच तुमच्या रिसर्चला डिमांड राहते. बरोबर आहे? ठीक आहे. आता ऍप्लिकेशन प्रोसेस. आता या पीएचडी प्रोग्रामला ऍप्लिकेशन कसं करायचं? तर पहिल्यांदा तुम्हाला पीएचडी ऍप्लिकेशन करावं लागतं. नंतर त्या इन्स्टिट्यूटचे एंट्रन्स एक्झाम्स असतात, त्या ऑप्शनल असतात, इन्स्टिट्यूटवरती डिपेंड असतं घ्यायची का नाही, आणि शेवटी असतो इंटरव्ह्यू. तर पहा, बरेचसे जे ITI सर किंवा इतर रिसर्च इन्स्टिट्यूट असतील त्यांच्या वर्षातून 2दा ऍडव्हर्टाईज येते, साधारण एप्रिल, मे आणि सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यांच्या दरम्यान ऍडव्हर्टाईज येते आणि त्यांचा इंटरव्ह्यू शेड्यूल झालेला असतो त्यावेळेस. तर तुम्ही ते ऍडव्हर्टाईज पाहणे, त्या इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटला भेट देणे किंवा फेसबुक असेल तुमचं, व्हॉट्सअप असेल किंवा टेलिग्राम वगैरे चॅनल्स असतील याच्यावरती पेजेस लाईक करत चला, तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर पहा, पीएचडी ऍप्लिकेशन यामध्ये बऱ्याच वेळा काही इन्स्टिट्यूट तुम्हाला रिसर्च प्रपोजल नावाची गोष्ट पण विचारू शकतात किंवा रिसर्च प्लॅन मागतात. तर इंटरनेटवरती रिसर्च प्रपोजल कसं लिहावं याविषयी डीपमध्ये इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. युट्यूबवरती भरपूर व्हिडिओज आहेत, ते तुम्ही पाहून घ्या, त्या थ्रू तुम्ही अप्लाय करू शकता. आता ही एक स्ट्रेट फॉरवर्ड प्रोसेस आहे. मॅक्सिमम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्याची एक प्रोसेस आहे. पण या व्यतिरिक्त अजून एक प्रोसेस आहे. पहा, तुम्ही एखाद्या विषयामध्ये इंटरेस्ट असाल रिसर्च करण्यामध्ये, किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं काम आवडतंय, एखाद्या प्रोफेसरचं काम आवडतंय, तुम्हाला त्या व्यक्तीच्या अंडर किंवा त्या व्यक्तीच्या गायडन्सच्या अंडर रिसर्च करायचा आहे, तर तुम्ही त्या व्यक्तीला डायरेक्ट अप्रोच करू शकता. त्या व्यक्तीला मेल करा किंवा पर्सनली भेटून तुमचा इंटरेस्ट दाखवा त्यांच्याकडे की मला तुमच्याकडे काम करायचं आहे या विषयामध्ये. मग तुमचं प्रोफाईल चेक करून ती व्यक्ती तुम्हाला गायडन्स करण्यासाठी हो किंवा नाही म्हणू शकते. हा एक मार्ग असतो. म्हणजे असं काही कंपल्सरी नाहीये की तुम्ही CSR नेट किंवा काही एंट्रन्स एक्झाम पासच झाले पाहिजे तेव्हाच तुम्हाला पीएचडी साठी ऍडमिशन मिळेल, असं काही नाहीये. तुम्हाला टोटली डिपेंड राहतं की गाईड अलोकेट होण्यावरती, कारण तुमचं तर पूर्ण जे पीएचडी ची फेज असते
ते थेसिस लिहिण्याची जी फेज असते तिला गाईड करण्यासाठी एक व्यक्ती हवा असतो, त्याच्यावरती हे डिपेंड असतं. तर पहा, कधी पण पीएचडी प्रोग्रामला ऍडमिशन घेण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या राहतात. त्या तुम्ही 3 गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवल्या पाहिजेत. पहिला असतो रिसर्च एरिया. आज मार्केटमध्ये डिमांड कशाला आहे, तो रिसर्च एरिया व्यवस्थित डिसाईड केला पाहिजे, किंवा आपल्याला जो आवडतो रिसर्च एरिया तो रिसर्च एरिया डिसाईड केला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट असते रिसर्च इन्स्टिट्यूट. आपण कोणत्या इन्स्टिट्यूट मधून पीएचडी करणार आहोत, त्या इन्स्टिट्यूटचं रँकिंग, त्या इन्स्टिट्यूटचा रिसर्च, ते इन्स्टिट्यूट कोणत्या रिसर्च फॅसिलिटीज प्रोव्हाइड करते आपल्याला, त्यांच्या लॅब्स व्यवस्थित आहेत का, लायब्ररी व्यवस्थित आहे का, इतरही बाकीच्या रिसर्च फॅसिलिटीज, कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी फंडिंग वगैरे प्रोव्हाइड करतं का, या सर्व गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित विचार केला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट येते ऍडवायझर किंवा गाईड आपण म्हणतो त्याला. त्या गाईडचं प्रोफाईल चेक केलं पाहिजे. त्या विविध इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटला भेट द्या. त्या ठिकाणी जे फॅकल्टीज असतात, प्रोफेसर्स असतात, त्यांचं प्रोफाईल लिहिलेलं असतं. त्या व्यक्तीने त्यांचं बॅचलर कुठून केलं, मास्टर्स कुठून केलं, पीएचडी कुठून केली, त्या व्यक्तीचा रिसर्च पब्लिकेशन्स तिथे लिहिलेले असतात. ते पब्लिकेशन्स कोणत्या जर्नल मधून पब्लिश झालेले आहेत, ती व्यक्ती सध्या रिसर्च मध्ये ऍक्टिव्ह आहे का, ही सर्व व्यवस्थित इन्फॉर्मेशन कलेक्ट करायला शिका. जर तुम्हाला त्या व्यक्तीचा रिसर्च आवडत असेल, त्याला अप्रोच करायला शिका, मेल करा. मेल करणं खूप चांगलं राहतं. व्हॉट्सअप, फेसबुक वरती मेसेज करण्यापेक्षा मेल केलेलं थोडा एक वेगळा इम्पॅक्ट पडतो. त्यामुळे तुम्ही या गोष्टी करायला काही हरकत नाहीये. आता पहा, हा प्रोग्राम असतो 3 ते 5 वर्षाचा. आता मास्टरेट करून तुम्ही या प्रोग्रामला जाणार म्हणजे तुमचं वय झालेलं असतं 23-22च्या आसपास. मग आता घरच्यांची अपेक्षा अशी असते किंवा स्वतःचंही मन असं असतं की मी आता या वयामध्ये तर काहीतरी कमवलं पाहिजे, नाहीतर नुसतं शिकत राहिलं तर त्याचा काही म्हणजे फायदा नाहीये. फायनान्शियली आपल्याला जड जाईल हा प्रोग्राम करणं, कारण ह्याच्या फीज वगैरे असतात, थोडेफार काही नसतात. मग ह्या गोष्टी विचारात घेऊन इंडियन गव्हर्नमेंट आपल्याला फेलोशिप प्रोव्हाइड करतं. तर पहिल्या 2 वर्षांसाठी ही फेलोशिप GRF नावाने ज्युनियर रिसर्च फेलो म्हणून दिली जाते. तर ती असते 31,000 प्लस हाऊसिंग रेंट अलाउन्स पर मंथ दिलं जात आहे. आणि 2 वर्षानंतर ती SRF मध्ये कन्वर्ट होते आणि त्याचं स्वरूप असतं 35,000 पर मंथ प्लस हाऊसिंग रेंट अलाउन्सेस. बरोबर आहे. तर आता ही GRF आणि SRF ही फेलोशिप कशी मिळवायची याच्याविषयी मी पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला माहिती सांगेल. त्यानंतर अजून एक स्कीम येते ती PMRF, प्राईम मिनिस्टर रिसर्च फेलोशिप. काही मागील वर्षामध्ये या स्कीमचा प्रारंभ झालेला आहे. तर पहा काय होतं, आता त्या मानाने तुम्हाला माहितच असेल आपल्या इंडियन युनिव्हर्सिटीचं रँकिंग जागतिक पातळीवर त्या मानाने थोडं कमी आहे. युरोप किंवा USA, कॅनडा या ठिकाणच्या युनिव्हर्सिटीचं रँकिंग थोडं जास्त राहतं. त्यामुळे निश्चितच आपले विद्यार्थी काय करतात, इंडियामध्ये अपॉर्च्युनिटीज कमी असल्यामुळे किंवा पैसा कमी मिळत असल्यामुळे ते बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये PhD करण्यासाठी प्राधान्य देतात. मग जे पोटेन्शियल असणारे विद्यार्थी आहेत ते भारत सोडून दुसऱ्या देशात जातात आणि तो फायदा कोणाला होतो, त्या बाहेरच्या देशातल्या युनिव्हर्सिटीजला होतो. त्यांचं रँकिंग वाढतं निश्चित. मग या गोष्टी विचारात घेऊन आपल्या गव्हर्नमेंटने ही स्कीम सुरू केली PMRF. जे हायली पोटेन्शियल असणारे जे स्टुडंट्स आहेत त्यांना इंडियामध्येच रिसर्च करायला लावणे. तर यासाठी काय करता, इंडियन गव्हर्नमेंट 70,000 ते 80,000 तुम्हाला पर मंथ प्लस इतर रिसर्च अलाउन्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात पर मंथ आहे. 70,000 ते 80,000 म्हणजे जवळजवळ हे एक असिस्टंट प्रोफेसरची सॅलरी एवढी आहे. प्लस तुम्हाला रिसर्च अलाउन्स मिळतात, कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी किंवा इतर ग्रँट मिळतं. बाकीचे तुमचा रिसर्च कंडक्ट करण्यासाठी जे ग्रँट असतात ते बाकीच्या ते सर्व फंडिंग तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. तर पहा, एवढं सोपंही नाहीये ही PMRF मिळवणं, पण इतकं अवघडही नाहीये. तर या PMRF साठी तुम्हाला 2 एंट्री चॅनल आहेत. पहिला असतो डायरेक्ट एंट्री चॅनल आणि दुसरा असतो लॅटरल एंट्री चॅनल. तर डायरेक्ट एंट्री चॅनल म्हणजे काय, तुम्ही PhD ला ऍडमिशन घेतानाच या PMRF थ्रू घ्यायचं. तर याच्यासाठी ही फक्त प्रीमियर इन्स्टिट्यूट मध्येच दिली जाते, म्हणजे IIT, IISER असतील किंवा काही मोजक्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज असतील. तर तुम्ही PMRFच्या वेबसाईटला भेट देऊन तिथं क्वालिफिकेशन काय आहे, काय रिक्वायरमेंट्स आहेत त्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. तर पहा, जो डायरेक्ट एंट्री चॅनल आहे याच्यामध्ये तुम्हाला गेट स्कोर तुमचा 650च्या वरती लागतो आणि तुमचा CGPA जो असेल तो 8च्या वरती लागतो. आता हा झाला PhD ला ऍडमिशन घेतानाच PMRF. आता काही विद्यार्थ्यांचा चान्स इथे जरी ते चान्स त्यांचा संधी हुकली त्यांची तर त्यांना अजून एक संधी मिळते ती लॅटरल एंट्री चॅनल. सपोज विद्यार्थ्यांनी PhD ला ऍडमिशन घेतलं
तर त्याच्या पहिल्या 12 महिने असतात, जे 1 वर्ष असतं, त्याच्यामध्ये कोर्स वर्क फेज असते. या कोर्स वर्क फेज मध्ये त्याला पुन्हा एकदा चान्स दिला जातो PMRF ला अप्लाय करण्यासाठी. त्याला लॅटरल एंट्री चॅनल म्हटलं जातं. इथे परत तुमचे रिकमेंडेशन्स किंवा तुमचा CGPA चेक केला जातो, कोर्स वर्क मध्ये किती आहे. त्याचबरोबर तुम्हाला रिसर्च प्लॅन किंवा रिसर्च प्रपोजल लिहावं लागतं. या गोष्टी चेक करून तुमचा रिसर्च ला इतर कोणती प्रायव्हेट एजन्सीज फंडिंग प्रोव्हाइड करू शकतात का, किंवा पूर्णतः गव्हर्नमेंट वरती फंडिंग अवलंबून राहील, या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला ही PMRF फेलोशिप दिली जाते. तर आता आपण पाहू JRF किंवा SRF मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या एंट्रन्स एक्झाम द्यावे लागतील. तर पहा, सगळ्यात महत्वाची एक्झाम म्हणजे CSR UGC NEET, जी असिस्टंट प्रोफेसर च्या रिक्रुटमेंटसाठी सध्या आपल्या देशामध्ये लागते. नीट कॅन्डिडेट लागतो, आणि याच एक्झामच्या थ्रू जर तुमचं JRF झालं असेल तर तुम्हाला PhD साठी फेलोशिप मिळते. जर ही एक्झाम पास नाही झाला तर तुम्ही गेट नावाची एक्झाम्स असते, याच्या थ्रूही तुम्हाला फेलोशिप प्रोव्हाइड केली जाते. नंतर NBHM आहे, DST इन्स्पायर आहे, किंवा जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या स्वतःच्या सुद्धा एक्झाम्स असतात. त्या एक्झाम्स तुम्ही पास झाला तर तुम्हाला फंडिंग प्रोव्हाइड केलं जातं. आता पहा, जर आपण आपल्या युनिव्हर्सिटी लेवलला जरी PhD करत असाल तरी तुम्हाला तुमचा रिसर्च कंडक्ट करण्यापुरतं फंडिंग दिलं जातं. जर तुम्ही म्हणजे पूर्णपणे रिसर्च म्हणजे असं पार्ट टाइम दुसरं वगैरे काही जॉब वगैरे न करता जर तुम्ही फुल टाइम PhD करत असाल तर फेलोशिप मिळते. पार्ट टाइम करत असाल तर तुम्हाला क्वचितच खूप फार कमी इन्स्टिट्यूट आहेत की जे फंडिंग प्रोव्हाइड करतात. पण बाकीचे तुम्हाला रिसर्च अलाउन्स मिळतात, जसं म्हणजे कॉन्फरन्स अटेंड करण्यासाठी ग्रँट मिळतं, इतर बाकीचे रिसर्च मटेरियल खरेदी करण्यासाठी पण तुम्हाला ग्रँट दिलं जातं. आता काही इन्स्टिट्यूट्स जे आहेत रिसर्च इन्स्टिट्यूट्स इंडियामधले, ते इथे मी मेन्शन्स केलेले आहेत. IITs आहेत, ICERS आहेत, TIFR आहे, CMI आहे, चेन्नई मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट, हरिश्चंद्र रिसर्च इन्स्टिट्यूट HRI, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ISI, पुन्हा IMSc इंडियन मॅथमॅटिकल सायन्स, IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस, BITS आहे, बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. अजून दुसऱ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत ज्या ठिकाणी PhD सारखे प्रोग्राम्स अवेलेबल आहेत. पण ऍज कम्पेअर टू गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट या ठिकाणी थोडी फीज जास्त असतात, पण तुम्हाला फेलोशिप मिळते इथे सुद्धा. नंतर नायसर आहे, नंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत आणि स्टेट युनिव्हर्सिटीज आहेत. आता त्याचबरोबर आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये भरपूर कॉलेजेस आहेत, तिथे रिसर्च इन्स्टिट्यूटचा दर्जा दिलेला आहे. माझ्या माहितीस तो न्यू आर्ट्स कॉलेजला पण रिसर्च इन्स्टिट्यूटचा आहे, तिथे पण PhD प्रोग्राम चालतो. तर तुम्ही व्यवस्थित विचार करून तुमचं इन्स्टिट्यूट, तुमचा गाईड, ज्या रिसर्च एरियाला आज मार्केटमध्ये डिमांड आहे या ठिकाणाहून PhD करण्याला काही हरकत नाही. कारण पहा, जसं गव्हर्नमेंटने सांगितलं आहे की आता असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल तुम्हाला युनिव्हर्सिटी लेवलच्या कॉलेजमधून तर तुम्हाला PhD असणं मस्ट आहे, म्हणजे PhD असावीच लागते, बरोबर आहे. तर हे झालं PhD प्रोग्राम इंडियामध्ये याच्याविषयी. आता काही रिसर्च एरियाज पाहू आपण की तुम्ही कोणत्या एरियामधून तुमची PhD करावी. बऱ्याच वेळा तुमच्या डोक्यामध्ये क्वेश्चन्स असेल. आता हे रिसर्च एरिया मी मॅथमॅटिक्स किंवा मॅथमॅटिक्सच्या रिलेटेड सब्जेक्टचेच इथं मांडले आहेत. कंपॅरिझन मध्ये कॉम्प्युटर सायन्स किंवा स्टॅटिस्टिक या विषयाचे रिसर्च एरिया मी थोडेफार कमी मांडले आहेत, कारण त्याविषयी जास्त मला नॉलेज नाहीये. पण तुम्ही सर्च करून त्याविषयी इन्फॉर्मेशन घेऊ शकता. कारण मॅथमॅटिक्स मधून तुमचं मास्टरेट असेल किंवा बॅचलर असेल तर तुम्हाला PhD साठी इतरही सब्जेक्टला ऍडमिशन मिळतं. कम्प्युटर सायन्सलाही मिळतं, किंवा स्टॅटिस्टिक असेल तिथेही मिळतं, एन्व्हायरमेंटल सायन्सेस असतील तिथेही मिळतं, मेट्रोलॉजी डिपार्टमेंट असेल तिथेही मिळतं. ठीक आहे. तर पहा, मॅथमॅटिक्स मध्ये 2 पार्ट पडतात. एक थेरॉटिकल मॅथमॅटिक्स येतं आणि एक येतं ते अप्लाइड मॅथमॅटिक्स. आता थेरॉटिकल मॅथमॅटिक्स मध्ये जे कोअर सब्जेक्ट्स आहेत, अल्जेब्रामध्ये अल्जेब्रिक नंबर थेरी किंवा अल्जेब्रिक जॉमेट्री, अरिथमॅटिक जॉमेट्री किंवा इतर कम्युटेटिव्ह अल्जेब्रा, रिंग थेरी वगैरे असे काही सब्जेक्ट्स असतील त्या विषयामध्ये रिसर्च चालतो. नंतर नंबर थेरीमध्ये पण भरपूर ब्रांचेस आहेत, क्रिप्टोग्राफी वगैरे वगैरे काय असतील, अनालिटिक नंबर थेरी, अल्जेब्रिक नंबर थेरी या गोष्टीवरती रिसर्च चालतो. नंतर इथे अनालिसिस मध्ये पण खूप सारे ब्रांचेस आहेत. कॉम्बिनेटरिक्स आहे, डिस्क्रीट मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे. नंतर थेरॉटिकल कम्प्युटर सायन्स आहे. थेरॉटिकल कम्प्युटर सायन्स मध्ये ग्राफ थेरी वगैरे हे सब्जेक्ट्स येतात, अल्गोरिदम्स वगैरे यांचे अनालिसिस. नंतर जॉमेट्रीमध्ये पहा, सध्या जॉमेट्रीमध्ये पण भरपूर रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत.
नंतर टॉपोलॉजी येतं. बऱ्याच लोकांना टॉपोलॉजीची भीती वाटते, थोडं अवघड वाटतं, पण असं काही नाहीये. मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये पण रिसर्च चालतो सध्या. हे सर्व आहेत ते थेरॉटिकल मॅथमॅटिक्सचे सब्जेक्ट्स आहेत. आणि हे फक्त मी मेन हायलाइटेड सब्जेक्ट्स मानले. याच्यात भरपूर अशा सब ब्रांचेस आहेत. तुम्ही कधी असंच फन म्हणून तुम्ही जस्ट एखाद्या इन्स्टिट्यूट, प्रीमियर इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटला भेट द्या. जस्ट त्यात ब्राउझरमध्ये टाईप करायचं की अमुक तमुक इन्स्टिट्यूट, पुढे मॅथ डिपार्टमेंट लिहायचं किंवा कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंट लिहायचं. तर तुम्हाला त्या डिपार्टमेंटच्या साईडला जाताल तुम्ही, आणि तिथे तुम्हाला रिसर्च या सेक्शनमध्ये फॅकल्टीचं प्रोफाईल, त्यांचा रिसर्च एरिया किंवा त्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या विषयावरती रिसर्च चालला जातो त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहायला मिळेल. तर ते करायला काही हरकत नाहीये. आता पहा, जास्त डिमांड ज्या सब्जेक्ट्सला आहे ते म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये डिफरन्शियल इक्वेशन्स. आता डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन, फिजिक्सचे मॅक्सिमम प्रॉब्लेम किंवा फिजिक्सच्या मॅक्सिमम प्रॉब्लेमसाठी या डिफरन्शियल इक्वेशनचा उपयोग होतो. नंतर येतं फ्लड मेकॅनिक्स, डायनॅमिक्स आणि कंट्रोल थिअरी. हे पण डिफरन्शियल इक्वेशनच्याच ब्रांचेस आहेत. काइंड ऑफ फिजिक्सच्या ब्रांचेस म्हटलं जातं प्युअरली, पण याच्यामध्ये त्यांचे प्रॉब्लेम्सला सोल्युशन्स वगैरे देण्यासाठी तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशनची खूप आवश्यकता असते. नंतर येतं न्यूमेरिकल मेथड्स. आता पहा, न्यूमेरिकल मेथड्स, आता बऱ्याच लोकांना वाटतं की हा न्यूमेरिकल मेथड्स काय एक असा जस्ट सब्जेक्ट आहे, नुसते कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. पण हा सब्जेक्ट खूप अप्लाइड आहे. याच्यामध्ये खूप अशा रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. खूप सारं फंडिंग इझिली मिळून जातं न्यूमेरिकल मेथड्स या विषयामध्ये तुम्हाला रिसर्च करायचा असेल तर. नंतर नेमकं याच्यामध्ये येतं काय, तर आता तुम्ही कॅल्क्युलेटर वापरत असताल किंवा तुम्ही मॅटलॅब, मॅथमॅटिकल सॉफ्टवेअर विषय ऐकला असेल. याच्यामध्ये तुम्हाला स्टँडर्ड इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह काढून मिळतो कोणत्याही फंक्शनचा. म्हणजे साइन एक्सचा इंटिग्रेशन काढायला लागलं तर मायनस कॉस एक्स तुम्हाला कसं मिळालं. तर हे कम्प्युटरमध्ये हा डाटा काही सेव्ह केलेला नसतो, तर त्या कम्प्युटरला प्रोग्रामिंग लँग्वेज समजते. मग या प्रोग्रामसाठी अल्गोरिदम्स हवे असतात. तुमच्याकडे जर अल्गोरिदम असतील, स्टेप्स असतील, तर तुम्ही त्याचा प्रोग्राम लिहू शकता. पायथन म्हणा किंवा इतर काही प्रोग्रामिंग लँग्वेजचा उपयोग करून किंवा मॅटलॅब वगैरे प्रोग्रामिंग लँग्वेजचा उपयोग करून तुम्ही प्रोग्राम लिहू शकता. मग हा अल्गोरिदम डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला न्यूमेरिकल मेथडची आवश्यकता असते. म्हणजे जसं एखाद्या फंक्शनचं रूट फाइंड करायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही न्यूटन रॅप्सन मेथड किंवा अजून दुसऱ्या काही मेथड्स असतील, त्या मेथड्स तुम्ही यूज करता. त्या मेथडचे स्टँडर्ड अल्गोरिदम्स आहेत, त्याचा प्रोग्राम लिहिला जातो आणि त्यानुसार तुम्हाला हवा असेल ते रूट तुम्हाला तिथं, हवा असेल त्या फंक्शनचं रूट तुम्हाला मिळतं. तर मग या मेथड्सचं किंवा या अल्गोरिदमचं डीपली अनालिसिस या न्यूमेरिकल मेथड्स किंवा न्यूमेरिकल अनालिसिस मध्ये केलं जातं. बरेचसे रिअल लाईफ प्रॉब्लेम्स असतील. पहा, DRDO नावाची जी संस्था आहे त्या ठिकाणी या विषयावरती खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च चालतो. किंवा मॅथमॅटिक्सचा स्टुडंट असेल, त्याचा गेट स्कोर जर चांगला असेल, जाम नाही बरं, गेट स्कोर जे मास्टर नंतर तुमचं MSc किंवा MA झाल्याच्या नंतर गेट नावाची एक एक्झाम असते, त्या एक्झामचा स्कोर जर तुमचा चांगला असेल, रँकिंग चांगला असेल, तर DRDO नावाच्या जी आपली डिफेन्स रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये पोस्ट असतात, सायंटिस्ट पोस्ट असतात, त्या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळून जाऊ शकतो. नंतर मॅथमॅटिकल मॉडेलिंग येतं. आता मॅथमॅटिकल मॉडेलिंग जसं मी तुम्हाला सांगितलं, रिअल लाईफ प्रॉब्लेमचं मॅथमॅटिकल मॉडेलिंग करून मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये तो प्रॉब्लेम मांडायचा आणि त्याला सोल्युशन देण्याचा प्रयत्न करणे, याच्यावरती या क्षेत्रामध्ये रिसर्च चालतो. नंतर स्टॅटिस्टिक आणि प्रोबॅबिलिटी, जसं मी सांगितलं ही मॅथमॅटिक्सची ब्रँच आहे. याच्यामध्ये सब ब्रांचेस आहेत भरपूर. त्याची एक महत्त्वाची ब्रँच म्हणजे स्टोकॅस्टिक प्रोसेसेस. स्टोकॅस्टिक प्रोसेसेसमध्ये प्रोबॅबिलिटी थेअरी आणि मेजर थेअरी यांचं कॉम्बिनेशन आहे आणि खूप सारे अनालिसिस यूज होतं आणि हा सब्जेक्ट पण अप्लाइड आहे. याच्यामध्ये रिसर्च चालतो मोठ्या प्रमाणावरती. ऑप्टिमायझेशन टेक्निक्स हे तर सर्वांच्या माहितीच असेल. तुम्ही 12th किंवा तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये लिनियर प्रोग्रामिंग, नॉन लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम शिकला असतात, LPP वगैरे. तर ते प्रॉब्लेम्स किंवा ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम, कॉस्ट मिनिमायझेशन प्रॉब्लेम, अजून जॉब असाइनमेंट प्रॉब्लेम, असे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीसाठी अशा प्रॉब्लेमची आवश्यकता असते. त्यांना त्यांचं कमी कॉस्टमध्ये मॅक्सिमम प्रॉफिट वाढवण्यासाठी तुमच्या काही स्ट्रॅटेजिक टेक्निक्स आहेत का, त्या टेक्निक्सचं डीपली अनालिसिस हवं असतं. त्या विषयावरती रिसर्च ऑप्टिमायझेशन टेक्निक्समध्ये चालतं. नंतर येतं गेम थेरी. गेम थेरी ही याचाच पार्ट आहे ऑप्टिमायझेशनचा. इथे स्ट्रॅटेजी वगैरे नवीन स्ट्रॅटेजी यूज करून
प्रॉब्लेमचं कॉस्ट मिनिमाइज करून त्याच्यावरती रिसर्च चालतो. नंतर फायनान्शियल मॅथमॅटिक्स नावामध्येच आहे सर्व काही. मॅथमॅटिक्स प्लस इकॉनॉमिक्सची ब्रँच आहे फायनान्शियल मॅथमॅटिक्स. नंतर डिझाईन अँड अनालिसिस ऑफ अल्गोरिदम्स, याच्यामध्ये पण अल्गोरिदम आलंच. अल्गोरिदम म्हणजे काय स्टेप्स असतात. आता तुम्हाला सांगायचं झालं तर आता हे अल्गोरिदम्स वेगळे असतात, पण तुम्ही तुमच्या नंबर थेअरीमध्ये एक अल्गोरिदम शिकला असाल रूट फाईन हे जीसीडी फाईन करण्यासाठी, पंत अल्गोरिदम, युक्लिड्स अल्गोरिदम. तर त्या अल्गोरिदम मध्ये तुम्ही 2 इंटिजरचा जीसीडी फाईन करू शकता. जर नंबर छोटे असतील तर तो जीसीडी फाईन करणं खूप सोपं आहे. तुम्हाला पेन पेपरवरती कॅल्क्युलेशन्स करून तुम्ही तो त्या 2 नंबरचा जीसीडी इझिली फाईन करू शकता. परंतु जर नंबर्स खूप मोठे असतील, सपोज 10 डिजिटचे नंबर्स असतील, एक 10 डिजिटचा एक 20 डिजिटचा नंबर आहे आणि त्यांचा तुम्हाला जीसीडी फाईन करायचा आहे, तर ह्या जीसीडीची आवश्यकता राहते क्रिप्टोग्राफीमध्ये. तर मग ह्या मोठ्या नंबरचा जीसीडी फाईन कसा करायचा, मग याच्यासाठी तुम्हाला अल्गोरिदम हवा असतो. अल्गोरिदम असेल तर तुम्ही त्याचं प्रोग्रामिंग करू शकता आणि कम्प्युटरला प्रोग्रामिंगची लँग्वेज समजते, तर तुम्हाला कम्प्युटरवरती मग या अशा नंबरचा जीसीडी मिळून जातो. मग अशा अल्गोरिदमचं डीप अनालिसिस किंवा डिझाईन करणं, याच्यावरती जो रिसर्च चालतो तो या क्षेत्रामध्ये चालतो. नंतर येतं कॉस्मॉलॉजी अँड रिलेटिव्हिटी. ही ॲस्ट्रॉनॉमीची ब्रँच आहे, फिजिक्स म्हणावं लागेल. फिजिक्स ॲस्ट्रॉनॉमी जे असेल त्याची ब्रँच आहे. आपल्या युनिव्हर्सची सुरुवात कशी झाली याच्यावरती बऱ्याच लोकांना क्युरिओसिटी आहे. काही वर्षांपूर्वीचं जे नोबेल होतं, मला वाटतं 2 वर्षापूर्वीचं काय, ते आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडीला मास्टरेट करत होतो. त्यावेळेस जे नोबेल प्राइज फिजिक्समध्ये जे नोबेल प्राइज दिलं गेलं होतं ते बिग बँग थेअरीसाठीचे जे रिसर्च होता त्या क्षेत्रामध्ये दिलं होतं. तर त्या क्षेत्राशी निगडीत जो रिसर्च आहे तो या क्षेत्रामध्ये चालतो. भरपूर प्रमाणात मॅथमॅटिक्सच इथे यूज केलं जातं. तुमचा अल्जेब्रा असेल किंवा मॅट्रिक्स स्पेसेस असतील, त्यांचे कर्नल्स असतील वगैरे, या गोष्टी सर्व यांचा उपयोग इथे होतो. अनालिसिस लागतं तुम्हाला, खूप डीप अनालिसिस. त्याच्यानंतर क्रिप्टोग्राफी नंबर थिअरी आणि कम्प्युटर सायन्सची ब्रँच आहे. तुमचे जे पासवर्ड्स असतात, इन्फॉर्मेशन प्रोटेक्ट करण्यासाठी जे पासवर्ड यूज करता तुम्ही, ते पासवर्ड क्रिएट करण्यासाठी क्रिप्टोग्राफीची मदत केली जाते. क्रिप्टोग्राफीच्या सहाय्याने तुम्ही पासवर्ड तयार करून तुमची इन्फॉर्मेशन सिक्युअर करू शकता. नंतर फजी लॉजिक आहे. ह्या ब्रँचमध्येही सध्या भरपूर रिसर्च ऑपॉर्च्युनिटीज आहेत. डिस्क्रीट मॅथमॅटिक्सची ही ब्रँच आहे. नंतर मशीन लर्निंग अँड डेटा मायनिंग हे कम्प्युटर सायन्सचे सब्जेक्ट आहे. त्याच्याविषयी तुम्हाला जास्त माहिती पठारे सर किंवा तुमच्या कॉलेजचे फॅकल्टीज किंवा इतरही कॉलेजच्या इन्स्टिट्यूटचे जे कम्प्युटर सायन्स मधले एक्सपर्टीज आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करून तुम्ही याच्याविषयी माहिती घेऊ शकता, जास्तीत जास्त माहिती. एक्सक्यूज मी पठारे सर. येस. वेळ आहे ना माझ्याकडे अजून? येस आहे, बोला. ठीक. तर आपण जस्ट 1-2 स्लाइड मध्ये पीएचडी प्रोग्राम म्हणजे अब्रॉड, म्हणजे इंडिया सोडून बाहेर फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत पीएचडी साठी. पहा, मॅक्सिमम रिसर्च करणारे विद्यार्थी बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये जास्त पैसा मिळतो किंवा कमी कालावधीमध्ये रिसर्च होतो, या किंवा प्रीमियर इन्स्टिट्यूट म्हणजे इन्स्टिट्यूटचे रँकिंग खूप चांगलं आहे, या गोष्टी विचारात करून बाहेरच्या कॉलेजला किंवा बाहेरच्या युनिव्हर्सिटीजमध्ये पीएचडी करण्याला प्राधान्य देतात. तर तुम्ही तुमचं बॅचलर किंवा मास्टरेट कम्प्लीट केलं, तुमच्या ज्या कॉलेजमध्ये करतायत त्या ठिकाणाहून केलं, तर या ठिकाणी पीएचडीला जाण्याची काही हरकत नाही. तुम्हाला ॲज कम्पेअर टू इंडियन युनिव्हर्सिटीज, फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये पीएचडीला ऍडमिशन मिळवणं खूप सोपं आहे. इव्हन तुम्ही पीएचडीला जाऊ शकता किंवा मास्टरेटला पण जाऊ शकता. मास्टर ऑफ सायन्स MS ज्याला म्हटलं जातं, तर तुम्ही USA, कॅनडा किंवा युरोपियन कंट्री, ऑस्ट्रेलिया, इस्रायल या ठिकाणाहून करू शकता. आता पहा, पीएचडी परदेशातून करायची म्हणजे रिसर्च इन्स्टिट्यूट पण तुम्ही काळजीपूर्वक निवडलं पाहिजे. तुमचं गाईड, तुमचं फंडिंग पाहिलं पाहिजे, तुमचा खर्च किती येईल तिथे वगैरे, या गोष्टी सर्व विचारात घेतल्या पाहिजेत. असं नाहीये की तुम्हाला परदेशातून पीएचडी करायची म्हणजे उठला आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान, कुठे नेपाळ, भूटान, तिकडे सिरिया, इराक, इराण त्या ठिकाणी गेलात, 3-4 वर्षाचा कालावधी असतो, तुम्ही माघारी येताल का याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे कंट्री, रिसर्च इन्स्टिट्यूट हे खूप विचार करून निवडलं पाहिजे, बरोबर आहे. तर पहा, बाहेरच्या कंट्रीजमध्ये किंवा युनिव्हर्सिटीजमध्ये ऍप्लिकेशन प्रोसेस कशी असते तुम्हाला पीएचडी साठी अप्लाय करण्याची. तर पहिला असतो तुमचा सीव्ही मागवला जातो तुम्हाला. आता ही ऍप्लिकेशन प्रोसेस कधी स्टार्ट होते या गोष्टीचंही तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन घेण्यासाठी तुम्ही इंटरनेट किंवा युट्यूबचा
युट्यूबची मदत घेऊ शकता. त्यावरती भरपूर असे व्हिडिओज अवेलेबल आहेत. त्यावर तुम्ही पाहू शकता की कोणत्या युनिव्हर्सिटीचे किंवा कोणत्या कंट्रीमध्ये PhD ऍडमिशन किंवा रिसर्च पोझिशन्स ज्या असतील, पोस्ट डॉक पोझिशन्स असतील, त्या कधी सुरू होतात, त्यांची ऍप्लिकेशन प्रोसेस, त्याची फीज वगैरे याविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता. तर पहिली गोष्ट असते CV. तुम्हाला जेवढा हवा तेवढं जेवढं शक्य तेवढं तुमचा CV स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये तुमचं अकॅडमिक क्वालिफिकेशन असतं. बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमच्या CGPA ला खूप महत्व असतं. ऍटलीस्ट 8 तरी तुमचं CGPA असलं पाहिजे किंवा तुमचं पर्सेंटेज हे 70% असलं पाहिजे. ऍटलीस्ट 65 ते 70% वरतीच असावं. नंतर तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, इतर ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही सहभाग घेतला पाहिजे. तुमचे स्किल्स पाहिले जातात. म्हणजे तुमचा ज्या विषयामध्ये तुम्ही बॅचलर किंवा मास्टरेट करत आहात तो विषय सोडून तुमच्याकडे दुसरे स्किल्स काय आहेत या गोष्टींचाही तिथे विचार केला जातो. त्यामुळे वेगवेगळे प्रोग्राम्स अटेंड करत चला, वेबिनार अटेंड करत चला, वेगवेगळ्या कॉन्फरन्स असतील किंवा काही प्रोजेक्ट्स असतील त्यावर काम करत चला. नंतर इतर स्कूल असतात समरमध्ये किंवा जेव्हा तुमचे क्लासेस ऑफ झालेले असतात कॉलेजमध्ये, तेव्हा भरपूर ठिकाणी काही 1 महिन्याचे, 2 महिन्याचे किंवा 2 आठवडे, 3 आठवडे असे प्रोग्राम्स असतात मॅथमेटिक्स किंवा त्याच्या रिलेटेड सब्जेक्ट विषयी, तर ते अटेंड करत चला. त्याचा फायदा तुम्हाला तुमचा CV स्ट्रॉंग होतो, तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढतं, तुम्हाला बाहेर जगामध्ये काय चाललं आहे याची पण माहिती मिळते. बरोबर आहे. तर हा CV खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्या परदेशातल्या व्यक्ती तुम्हाला कधी भेटलेली नसते, तर त्या व्यक्तीला तुमची प्रायमरी इन्फॉर्मेशन हे CVच्या माध्यमातून मिळते. नंतर ट्रान्सक्रिप्ट असते. ट्रान्सक्रिप्टचं काही टेन्शन नाही, युनिव्हर्सिटीमधून तुम्हाला मिळून जाते. नंतर पब्लिकेशन्स पाहिले जातात. आता पहा, तुम्ही किंवा मी ज्या ठिकाणाहून MSc केलेला आहे किंवा तुम्ही करत आहात किंवा करणार आहात, या ठिकाणी मॅक्सिमम टाइमला मास्टरेटला थेसिस वर्क नसतं. म्हणजे MSc किंवा MA करताना थेसिस वर्क नसतं, पण बऱ्याचशा इन्स्टिट्यूट आहेत की तिथं थेसिस वर्क केलं जातं, प्रोजेक्ट्स वरती काम केलं जातं. त्यावेळेस काही विद्यार्थी त्यांचे पब्लिकेशन्स त्यांचे डेव्हलप झालेले असतात, काही रिसर्च पेपर वगैरे असतात, तर ते रिसर्च पेपर तुम्ही त्या ऍप्लिकेशन सोबत जोडू शकता. आता हे रिसर्च पेपर असावेतच अशी काही गरज नाहीये, नसतील तरीही चालतील. इट्स नॉट मॅन्डेटरी. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज SOP, स्टेटमेंट ऑफ पर्पज. हा खूप महत्वाचा भाग आहे. इथे तुमचा रिसर्च प्लॅन किंवा भविष्यामध्ये कोणत्या एरियावरती रिसर्च करण्याची तुमची आवड आहे, तुमच्या रिसर्च करण्याची पद्धत कशी राहील, थोडं म्हणजे त्यांना जस्ट आयडिया हवी असते. आता याचे फॉर्मॅट युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी चेंज होतात. काही युनिव्हर्सिटीचा स्टँडर्ड फॉर्मॅट असतो की त्यांना त्या फॉर्मॅटमध्येच हा SOP लिहून हवा असतो, किंवा काही युनिव्हर्सिटी जस्ट म्हणतात की आम्हाला SOP किंवा रिसर्च प्लॅन जे काही त्याला म्हणत असेल तो हवा आहे. तर त्यावेळेस तुम्हाला तो SOP तुमचा रेडी असला पाहिजे. तर तो SOP लिहावा कसा याविषयी डिटेल माहिती तुम्हाला इंटरनेटवरती मिळून जाईल. युट्यूबवरती पण भरपूर असे व्हिडिओज आहेत. एक क्वालिटी SOP लिहिण्यासाठी कोणते मुद्दे किंवा कोणत्या स्टेप्स लक्षात घेतल्या पाहिजेत, तर त्याची तुम्ही डिटेल इन्फॉर्मेशन घेऊन हा SOP लिहू शकता. आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो रिकमेंडेशन्स. जसं मी सांगितलं की जी परदेशातली व्यक्ती ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही PhD करण्यासाठी जाणार आहात त्यांना तुमच्याविषयी जराशी कल्पना नसते. त्यांनी त्या युनिव्हर्सिटीने किंवा त्या व्यक्तीने तुम्हाला कधी पाहिलेलं नसतं. मग अशी व्यक्ती काय करते, एका खात्रीशीर व्यक्तीचं रिकमेंडेशन मागते. म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत आहात किंवा तुम्हाला जी व्यक्ती ओळखते, फॅकल्टी, प्रोफेसर किंवा एखादी कंपनीमधील हाय प्रोफाईल व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीचं रिकमेंडेशन्स मागवलं जातं. मग ती व्यक्ती तुमचे गुण, तुमच्यामध्ये असणाऱ्या स्किल्स, ॲबिलिटी, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ऍक्टिव्हिटीज होतात त्यामध्ये किती पार्टिसिपेट होता, तुम्ही क्लासेसमध्ये किती ऍक्टिव्ह असता, या सर्व गोष्टीचे जे मुद्दे असतात हे सर्व व्यवस्थितपणे त्या रिकमेंडेशन लेटरमध्ये मांडून ते रिकमेंडेशन युनिव्हर्सिटी किंवा त्या व्यक्तीपर्यंत दिलं जातं. त्या रिकमेंडेशनची पण खूप आवश्यकता असते. नंतर फंडिंग. आता शेवटचा मुद्दा आहे तो फंडिंग. आता परदेशात राहायचं म्हणजे खर्च निश्चितच येणार जास्त. आता तुम्ही घरापासून बाहेर राहणार आहेत, आता ज्या ठिकाणी तुम्ही PhD कराल निश्चितच तुम्ही प्राधान्य देणार की चांगल्या कंट्रीमधून PhD करायची, चांगल्या इन्स्टिट्यूटमधून. निश्चितच खर्च तिथं जास्त येणार, तिथले फीज जास्त असणार. त्यामुळं घाबरण्याचे कारण नाहीये. फंडिंग खूप मोठ्या प्रमाणात प्रोव्हाइड केलं जातं. कधी ते फंडिंग तुमचा ऍडवायझर प्रोव्हाइड करू शकतो, त्याच्याकडे जे ग्रँट असतं प्रोजेक्ट त्याच्यामधून, किंवा ते फंडिंग कधी तुम्हाला युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड करते किंवा प्रायव्हेट एजन्सीज असतात किंवा इंडियन गव्हर्नमेंट असतं किंवा ज्या कंट्रीमध्ये तुम्ही रिसर्च करणारा जाणार आहात त्या
ठिकाणचं गव्हर्नमेंट असतं, यांचा टाईप असतो, ते तुम्हाला फंडिंग प्रोव्हाइड करतं. तर पहा, मी जसं म्हटलं होतं, ॲज कम्पेअर टू इंडियन युनिव्हर्सिटीज, बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये जास्त पैसे मिळतात. 1 ते 3 लाख तुम्हाला पर मंथ प्लस रिसर्च अलाउन्सेस प्रोव्हाइड केले जातात. ठीक आहे. तर हे फंडिंग मिळवण्यासाठी तुम्हाला थोडेफार प्रयत्न करावे लागतात. एकदा काय फंडिंग मिळालं तर तुम्ही बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायला काही हरकत नाही. एक उत्तम रिसर्च करून तुम्ही भविष्यामध्ये चांगले प्रोफेसर किंवा चांगल्या कंपनीमध्ये किंवा चांगले एक अनालिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता. तर पहा, या ऍप्लिकेशन प्रोसेस सोबतच जसं मी सांगितलं तुम्हाला, तुम्ही एखाद्या व्यक्तीला पर्सनली मेलही करू शकता, त्या व्यक्तीकडे तुमचा रिसर्च इंटरेस्टही दाखवू शकता. मग रिक्वायरमेंट नुसार ती व्यक्ती तुमचा इंटरव्ह्यू घेऊ शकते. त्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला रिसर्च, तुमचा जो एरिया तुम्ही बोलला आहात त्याच्याविषयी बेसिक क्वेश्चन्स किंवा तुमच्या अकॅडमिक विषयी बेसिक क्वेश्चन्स विचारले जातात, किंवा एखादा ऍप्टिट्यूड रिजनिंगचा क्वेश्चन विचारून तुमचं थिंकिंग पॉवर चेक केली जाते. तर यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड असलं पाहिजे. आता पहा, मॅक्सिमम फंडिंग किंवा चांगली युनिव्हर्सिटी मिळवण्यासाठी फॉरेनमध्ये 1 ते 2 एक्झाम्स द्यायची आवश्यकता असते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या एक्झाम दिल्याच पाहिजेत असं काही आवश्यक नाहीये. पण तुम्हाला फंडिंग चांगलं मिळवण्यासाठी किंवा इन्स्टिट्यूट रँकिंग चांगलं असण्यासाठी, ते चांगलं मिळावं, तुमची ड्रीम युनिव्हर्सिटी मिळावी, यासाठी निश्चितच तुम्ही जर एक्झाम्स क्वालिफाईड असाल तर तुमच्या ऍप्लिकेशनला प्राधान्य दिलं जातं. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या एक्झाम्स असतात. एक स्टँडर्डाइज एक्झाम्स असते आणि दुसरी असते लँग्वेज एक्झाम. स्टँडर्डाइज एक्झाम मध्ये काय चेक केलं जातं, तुमचं त्या एक्झामच्या थ्रू क्वांटिटेटिव्ह रिझनिंग, व्हर्बल रिझनिंग आणि अनालिटिकल रायटिंग या गोष्टी तुमच्या चेक केल्या जातात. तर यासाठी ती GRE नावाची एक एक्झाम आहे. अजून इतरही एक्झाम आहेत, पण GRE थोडं मॅक्सिमम कंट्रीजमध्ये GRE ला प्राधान्य दिलं जातं. मॅक्सिमम युनिव्हर्सिटी असतील, USA, कॅनडा किंवा युरोपियन युनिव्हर्सिटी असतील, त्या ठिकाणी GRE ला प्राधान्य दिलं जातं. नंतर लँग्वेज एक्झाम्स आहेत. आता या ठिकाणी मी फक्त इंग्लिश लँग्वेजच्याच एक्झाम मेन्शन केलेले आहेत, किंवा कारण मॅक्सिमम कंट्रीजमध्ये इंग्लिश लँग्वेज बोलली जाते आणि तुम्ही तुमचं जे मास्टरेट करणार आहात ते इंग्लिश मधून करत आहात. त्या लँग्वेज एक्झामच्या थ्रू रीडिंग, लिसनिंग किंवा स्पीच आणि स्पीकिंग आणि रायटिंग हे स्किल्स तुमचे चेक केले जातात. या एक्झामचं प्रिपरेशन फीज साधारण 15,000 ते 20,000च्या दरम्यान एक्झामची फीज असते. एक्झामचं प्रिपरेशन विषयी डिटेल माहिती तुम्हाला त्यांच्या वेबसाईटला मिळू शकते. जसं मी इथं मेन्शन केलेले आहेत काही एक्झाम्स. GRE आहे, ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन, IELTS आहे, इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टीम, TOEFL आहे, द टेस्ट ऑफ इंग्लिश ॲज अ फॉरेन लँग्वेज, PT आहे, पियर्सन टेस्ट ऑफ इंग्लिश. तर आता काही ठिकाणी काही कंट्रीज किंवा काही युनिव्हर्सिटीजला या एक्झामची आवश्यकता नसते. ते काय गृहीत धरतात, तुम्ही जे तुमचं मास्टरेट केलं आहे त्याच्यामध्ये जे तुम्ही कोर्सेस शिकला आहात त्या कोर्सेसची लँग्वेज शिकण्याची तर इंग्लिश होती, त्यामुळे तुम्हाला इंग्लिश विषयी जे बेसिक नॉलेज आहे तर ते आहे. त्यामुळे काही युनिव्हर्सिटीज म्हणतात की आम्हाला या एक्झामची काही गरज नाहीये, तुमचा जो रिसर्च प्रपोजल प्लॅन किंवा तुमचे रिकमेंडेशन, तुमचा CV याच्या थ्रूच ते किंवा इंटरव्ह्यू कंडक्ट करून तुम्हाला ऍडमिशन ते देतात. फक्त मुद्दा हाच की ड्रीम युनिव्हर्सिटी जसं म्हटलं, तुम्हाला जी हवी आहे ती युनिव्हर्सिटी आणि जास्त फंडिंग मिळवण्यासाठी या एक्झाम जर तुम्ही क्वालिफाय असाल तर निश्चितच तुमच्या ऍप्लिकेशनला प्राधान्य मिळतं. ही शेवटची स्लाइड होती. माझ्या माहितीस्तव मी जी माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे ती संक्षिप्तपणे आणि ठळकपणे तुमच्या समोर मांडली आहे. बरीचशी इन्फॉर्मेशन राहूनही गेली असेल, पण तुम्ही जे याच्यामध्ये जे मुद्दे मांडले आहेत त्याविषयी जास्त, जर त्या विषयामध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल त्याविषयी तुम्ही जास्त सर्च करून जास्त माहिती घेऊन तुम्ही त्या फील्डमध्ये उतरायला काही हरकत नाही. ठीक आहे, थँक्यू. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. हॅलो सर. हॅलो सर, ही जी मीटिंग तुम्ही ऑर्गनाईज केली इथं तुम्ही युट्यूबला ही रेकॉर्डिंग टाकू शकता का? येस येस, आम्ही अपलोड करणार आहोत. लेट जॉईन झालो अहमदनगर कॉलेजच्या ऑफिशियल चॅनल रेकॉर्डिंग अपलोड केलं जाईल. ओके. आजच्या वेबिनार मध्ये कुणाला जर काही क्वेश्चन्स असतील कुठल्याही टॉपिक बद्दल, एखादा टॉपिक जर कमी अधिक प्रमाणामध्ये कळाला असेल तर तुम्ही सरांशी डायरेक्टली बोलू शकता, प्रश्न विचारून. एनी क्वेश्चन्स? सोमनाथ सर, येस.
Yeah, good afternoon, sir. Means is it okay Yeah, good like afternoon. if I talk in English or in Hindi? Like my Marathi is not very good. Excuse I, me. I can't hear you. yeah, can I talk in English or Hindi, sir? My Marathi is not very good. Okay. You can talk in Hindi or English as well. Okay, sir. Fine. Thank you so much, sir. So the session was very useful. Okay. Now, sir, I'll just tell you about me. I got my master's done in 2015, and since then I have been, teaching in degree colleges. Okay, in Mumbai. Now Okay. the thing is, now late means we did not have a very good guidance, so I wasn't aware about the net and set thing. So Yes. to get a permanent job in the university. So now at the moment I'm preparing for my net and set, sir. But simultaneously, if suppose say I wish to change the field, Yeah. So at the moment, like which field can I go for with my current qualification and experience? Okay. So, excuse me. So, currently, in which field you are studying? I am teaching in BSc colleges. I am teaching BSc mathematics in Okay. Mumbai. You are teaching BSc Mathematics, and you want to Yes. pursue PhD or something else. I mean, that is one of the thing, but I just want to know like what all options are available to me at the moment. Okay. So you did your masterate, right, in mathematics. Yeah. Yes, sir. Okay, so like as I said that I told you that private sector, there Hmm. you just have some basic knowledge of computers, some programming knowledge, some data science, like machine learning, artificial intelligence. There you can have good opportunities as well. And Okay. now, as you are teaching in some college, so might be you are thinking about having some faculty position at permanent faculty position, right? Definitely, sir. Yeah. So I think PhD is must for that. At least Ye- net is must. So Hmm. my personal opinion is that you should go for PhD. It's not like that. It's very difficult. You will get their funding as well. So just have some preparation of these exams, which provides fellowship, and Okay. you can go for PhD, right? Okay. Thank you. Thank you so much, sir. Yeah, welcome. Is there any more questions from the participants? Yes. Any questions from the participants? बऱ्याच वेळेला जे मुलं बीएससी मॅथमॅटिक्स करत असतात तर तेव्हा त्यांना एक IITian व्यक्तीला भेटण्याची किंवा IITian व्यक्तीबरोबर कन्व्हर्सेशन करण्याची खूप अपेक्षा असते किंवा कन्व्हर्सेशन करून त्यांच्याकडून काही नॉलेज एक्स्ट्रॅक्ट करता येईल का ही अपेक्षा बऱ्याच बीएससी करणाऱ्या मुलांना असते. तर हा जो व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म आपण मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटच्या अंडर हा कंडक्ट करण्यात आला तर ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केली की त्या थ्रू तुम्ही डायरेक्टली सोमनाथ सरांशी कनेक्ट करू शकता किंवा तुमच्या काही डिफिकल्टी असेल तर त्या विचारू शकता. सो तुमचे क्वेश्चन्स असेल तर विचारा. एनी क्वेश्चन्स? Okay, I think there is no any questions. सगळ्यात पहिल्यांदा सोमनाथ सर यांना थँक्यू बोलावंच लागेल कारण सध्याला त्यांचं जे वर्किंग आहे त्यांच्या रिसर्च एरियामध्ये ते खूप हेवी शेड्यूल मध्ये त्यांचं काम चालू आहे सध्याला. कारण ऑलमोस्ट त्यांचं जे वर्क आहे आता कम्प्लिशनच्या फेजला आहे तरी सुद्धा त्यांनी त्यांचा हा वेळ काढून एक रिक्वेस्ट मी बऱ्याच वेळा त्यांनी केली की आमच्या विद्यार्थ्यांना थोडंसं गायडन्स हवं आहे तर त्यांनी खूप महत्वाचा वेळ आपल्यासाठी आज दिला. त्यानंतर मी नगर कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर RJ बार्नबस यांचे सुद्धा थँक्स मानतो की जे आम्हाला ऑलवेज मोटिवेट करत असतात. त्याबरोबरच प्राध्यापक अशोक लगट सर यांनी सुद्धा खूप मोटिवेट करून आम्हाला असे वेबिनार्स किंवा काही ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या ऑलवेज प्रमोट करत असतात आम्हाला ते करण्यासाठी, राईट. आणि सगळ्यात महत्वाचा वोट ऑफ थँक्स जे असेल ते तुमच्यासाठी असेल की तुम्ही विदाऊट एनी इंटरप्शन किंवा विदाऊट एनी डिस्टर्बन्स तुम्ही हा एक वेबिनार पूर्णपणे जो आहे वेबिनार सगळ्यांनी व्यवस्थित ऐकल्याबद्दल सुद्धा सर्वांचे मी आभार मानतो आणि इथे हा वेबिनार संपलेला आहे असं
डिक्लेअर करतो. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. Somnath sir, Yes. sir, can I get your email ID, sir, please? I have written in the chat box. Just check have chat box. Just look at the chat box. Yes, sir. Got, sir. Thank you so much. Otherwise, I will share these slides with Professor Patare sir. You can contact him. He will give the slides. Yeah, sure, sir. Thank you so much, sir. Thank you. Okay, sir. Thank you. Thank you. पठारे सर, ही लिंक शेअर कर. फीडबॅक आहे का? असेल तर शेअर करा ना प्लीज. Hello, Lagat sir.